नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. कोर्टामध्ये सुनावणीचा दिवस असतो आणि त्याच वेळेस कोर्टामध्ये निकालाचा देखील दिवस असतो आणि त्यावेळेस जे निकाल देऊ लागतात, हाती आलेले सर्व पुराव्यानुसार आणि साक्षी दिल्यानुसार कोर्टामध्ये हे सिद्ध होत आहे की विलासचा खून हा साक्षी शिकरे यांनी केला होता आणि प्रियाने देखील त्यांना मदत केली आहे आणि त्याचबरोबर साक्षीने देखील आपला गुन्हा कबूल केलेला असतो आणि त्यामुळे हे कोर्ट साक्षी शिकरे व प्रिया मधुकर यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावत आहे आणि तेव्हा दोघींनाही हातकडी घालून त्यांना जेलमध्ये रणांगण केलेलं असतं. तेव्हा प्रिया ही पूर्णाजीला बोलण्याचा प्रयत्न करते आणि पूर्णाजी बोलते. पूर्णाजी ही तिच्या सर्वांच्या समोर कानाखाली मारते आणि बोलते, तुझ्यासारखी गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलीचा ना आमचा घराशी काहीही संबंध नाही. आता तुझं तोंड देखील आम्हाला दाखवू नकोस. त्याच वेळेस प्रिया ही कल्पनालाही बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा कल्पना ही तिच्या कानाखाली मारते आणि बोलते, तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असे मला कधीच वाटले नव्हते. सुभेदाराच्या घराचे दरवाजे हे तुझ्यासाठी आता कायमस्वरूपी बंद झालेले असतील. त्यानंतर आपण सायली देखील प्रियाच्या कानाखाली मारते आणि तिला बोलते, प्रिया, सुभेदाराचं घर नाही तर आता तू जेल तुझं योग्य जागा आहे. आता 7 वर्षे जेलमध्ये बस सडत, असे बोलून ती देखील तिच्या थोबाडीमध्ये मारते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पूर्णाजी आणि कल्पना कशा प्रकारे सायलीचा आपले स्वीकार करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.